योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। महर्षी पतंजली कृत पातंजल योग सूत्रांतर्गत साधनापाद आणि साधनपादांतर्गत पंचक्लेशांचं वर्णन चाललेलं आहे। अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत। त्यापैकी काल पण राग पाहिला, सुखानुशयी रागः। सुख आपण जेव्हा अनुभवतो त्या सुखाच्या नंतर जे संस्कार आपल्यामध्ये अनुस्यूत असतात ते संस्कार पुन्हा ते सुख ज्या वस्तूपासून मिळालं आणि ते सुख जे सुख आहे त्या सुखाची पुन्हा अनुभूती प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त माणसाची वृत्ती होत असते, त्याला राग असं म्हणतात। त्यानंतर आता द्वेषाची वृत्ती आहे। काल आपण पाहिलं की राग म्हणजे आसक्ती, आणि ती आसक्ती सुद्धा, तो राग सुद्धा 6 प्रकारचा काल आपण पाहिला। त्या आसक्तीलाच काम असं म्हणतात, लोभ असं म्हणतात, तृष्णा, स्पृहा। त्याचप्रमाणे शेवटी सांगितलं की ती माया आहे, दंभ आहे। असा 6 प्रकारची ती स्पृहा आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असते। त्यानंतर दुसरी वृत्ती आहे द्वेषाची। दुःखानुशयी द्वेषः। दुःख शब्दाचा अर्थ आहे प्रतिकूल वेदनीयम दुःखम। ज्या संवेदना आपल्याला दुःखावह आहेत अशा संवेदना जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा त्या नकोशा वाटतात। त्या नकोशा वाटणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यांना द्वेष असं म्हणतात। द्वेष ही एक ज्वलनात्मक वृत्ती आहे आणि दुःखाचा अनुभव आल्यानंतर ते दुःख ज्याच्यापासून मिळालं
ती वस्तू, ती घटना, ती परिस्थिती, तो पदार्थ आणि त्या संवेदना या दोन्हीच्या दोन्ही सुद्धा माणसाच्या मनावरती एक विलक्षण प्रभाव करतात आणि ती वृत्ती त्या व्यक्तींच्या बद्दल अंतःकरणामध्ये एक प्रकारचा तिरस्कार भाव निर्माण होतो, अहंकार भाव उत्पन्न होतो, मानसिक क्रोध उत्पन्न होतो. त्या मानसिक क्रोधालाच पुढे जाऊन द्वेष असं म्हणतात. द्वेष ही एक भयंकर अशी ज्वलनात्मक वृत्ती आहे आणि ती विषाप्रमाणे असते. ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्यालाही जाळते आणि ज्याच्या संबंधाने असते त्याला कळालं तर त्यालाही जाळते. ही अखंड धारा आपल्या द्वेषाची वृत्ती अंतःकरणामध्ये असते आणि याचा रंग लाल असतो. जेव्हा मनुष्य रागवतो तेव्हा डोळे लालबुंद होतात, पण ज्याचा रंग लाल असतो तो शेवटी काळा पडत असतो. जसं की इंधन अग्नीचा संपर्क झाला की ते प्रज्वलित होतं, परंतु नंतर त्याचे कोळसे बनतात, ते काळं बनतं आणि जिथे काळा रंग आहेत मग त्या चुलीला काळं बनवतं, त्या भिंतींना काळं बनवतं, त्या भांड्यांना काळं बनवतं. अर्थात जिथे द्वेषात्मक वृत्ती आहे तिथं परिस्थिती ही बदलून जाते आणि आपल्याला दूषित करते. द्वेषात्मक वृत्ती विष पण आहेत आणि द्वेषात्मक वृत्ती त्या माणसाला पूर्णपणे विकारी बनवते. आणि हा द्वेष सुद्धा एक प्रकारचा नसतो, तो 6 प्रकारचा द्वेष असतो. त्यातली पहिली वृत्ती जी आहे ती क्रोधाची आणि काल्पनिक दुःखानुशय क्रोध हा असं म्हटलं आहे. दुःख हे आपल्या कल्पनेनुसार होतं. एखाद्या माणसाने शिवी दिली, एखादा मनुष्य आपल्याला बोलला, तो शब्दानेच बोललेला असतो, परंतु आपण ते आपल्या मनावरती घेतल्यामुळे आपल्यामध्ये पुन्हा एक प्रकारची वृत्ती निर्माण होते. परंतु हा क्रोध आपल्या सुखामध्ये कोणी प्रतिबंध केला की निर्माण होतो आणि सुखामध्ये आपल्याला प्रतिबंध केला की लहान मुलाच्या हातून मोबाईल जर हिसकावून घेतला तर त्याला सुद्धा राग येतो. म्हणजेच सुखात्मक वाटणाऱ्या गोष्टीला विरोध केला की जी वृत्ती निर्माण होते ती द्वेष आणि त्या द्वेषाच्या पोटातूनच हा दुसरा आहे क्रोध. हा पहिला भाग द्वेषाचा. दुसरा आहे अमर्ष. अमर्ष शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याचं अस्तित्व सहन न होणं विनाकारण. जसं की मुंगूस याने सर्प पाहिला की असं वाटतं की त्या सर्पाचे तुकडे करून टाकावे, त्याला मारून टाकावं. काय कारण? काही नाही म्हटले. पर असहिष्णुता, दुसऱ्याचं काहीच सहन न होणं, हा जो भाग आहे त्याला अमर्ष असं म्हणतात. हा द्वेषाचाच एक वृत्ती आहे. दुसरा आहे द्रोह. द्रोह म्हणजे पहिली वृत्ती अमर्ष आहे की त्याची उपस्थिती सहन न होणं, हा अमर्ष. आणि द्रोह म्हणजे दुसऱ्याचे सुख अस्तित्व आपल्या समोर दिसलं म्हणजे दुसरा हा सुखी आहे असा दिसला की आपल्या अंतःकरणामध्ये पुन्हा एक अशी अस्वस्थ वृत्ती निर्माण होते, त्याला द्रोह असं म्हणतात. म्हणजे अहिष्णुता, परसुख. असहिष्णुता म्हणजे दुःख, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं बरं वाटणं, दुसऱ्याची भरभराट झाले की अंतःकरणामध्ये आपल्या आतून नकोशी वृत्ती तयार होते, याला द्रोह असं म्हणतात. नंतर त्याची दुसरी वृत्ती आहे ईर्ष्या. परोत्कर्ष असहिष्णुता ईर्ष्या. दुसऱ्याचा सुख न होणं म्हणजे द्रोह, दुसऱ्याची फक्त उपस्थिती सहन न होणं म्हणजे अमर्ष, आणि ईर्ष्या म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याचा उत्कर्ष, म्हणजे आपल्यापेक्षा त्याचं नाव होत असेल, त्याची कीर्ती होत असेल, त्याची संपत्ती वाढत असेल, की अशी आपल्यापेक्षा कोणाचा उत्कर्ष व्हायला लागला की मनुष्य मग त्याची निंदा करायला लागतात. समजायचं की ही वृत्ती आहे ईर्ष्याची वृत्ती आहे. म्हणजे हे द्वेषाच्या अंतर्गतच येतात.
पाचवी वृत्ती आहे असूया. असूया परगुण असहिष्णुता. दुसऱ्याच्या मध्ये चांगले गुण दिसले की ते चांगले गुण सहन न होणं. एखादा मनुष्य अतिशय नम्र असेल आणि लोक म्हटले की हा अतिशय नम्र आहे, हा म्हणेल लगेच अति नम्रता धूर्त लक्षणम. म्हणजे हा नम्रता दुसऱ्याच्या ठिकाणी चांगला गुण आहे, पण दुसऱ्याचा गुण सुद्धा सहन न होणं ही आहे असूया. कोणी जर चांगला बोलत असेल तर हा तो बडबड करतोय. कोणी जर बोलतच नसेल जास्त तो अहंकारी आहे. अर्थात दुसऱ्याचे गुण सहन न होणं ही जी वृत्ती आहे याला असूया म्हणतात. आणि पुढची आहे मात्सर्य. अर्थात मत्तः सरति इति मत्सराः. मी चाललेलो आहे, मी वागतो आहे आणि माझ्यापेक्षा थोडा पुढा कोणी जर गेला तर त्याच्याविषयी जो अंतःकरणात भाव उत्पन्न होतो त्याला मात्सर्य भाव असं म्हणतात. याप्रमाणे ही द्वेषात्मक वृत्ती जी आहे, दुःखानुशय द्वेषः, दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर ती दुःखाची संस्कार आपल्या मनामध्ये राहतात आणि ते संस्कार समोर ती वस्तू दिसली, ती घटना दिसली की आपण त्याला तिरस्कृत करण्याचा प्रयत्न करतो. याला द्वेष असं म्हणतात. आणि हा द्वेष क्रोध, अमर्ष, द्रोह, ईर्षा, असूया, मात्सर्य या 6 प्रकारांनी तो विकसित होत जातो. पतंजली महर्षींनी फक्त दुःखानुशयी द्वेष असं म्हटलं, परंतु त्यांच्या आचार्यांच्याच दर्शनशास्त्राच्या परंपरेमध्ये गौतम ऋषी होऊन गेले. त्या गौतम ऋषींनी न्यायसूत्र लिहिलं आणि त्या न्यायसूत्राच्या मध्ये या द्वेषाच्या वेगवेगळ्या वृत्तींचा विचार केला. काल आपण सुखात्मक वृत्ती जी आहे तिच्या 6 प्रकार पाहिले, दुःखात्मक द्वेष जो आहे याचे 6 प्रकार पाहिले आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना अनुभव येणारा क्लेश म्हणजे अभिनिवेश आहे. सूत्र क्रमांक 9. स्वरसवायी विदुषोपी तथा रूढो अभिनिवेशः. अभिनिवेश शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. अभि म्हणजे चारही बाजूने, अभिताहा, आणि निवेश विषती म्हणजे प्रवेश करणे. म्हणजे आपल्या जगण्यामध्ये, व्यवहारामध्ये चारही बाजूने जो आपल्यामध्ये प्रविष्ट झालेला आहे त्याला अभिनिवेश असं म्हणतात. पण चारही बाजूने काय प्रविष्ट झालेलं आहे तर स्वरसवाही. स्वरसवाही शब्दाचा अर्थ आहे स्वेन रसेनैव वहती प्रवहती तत्शीलाः स्वरसवाही. म्हणजे स्वतःच्याच आतमधून स्वतःतूनच एक प्रकारचा रस प्रवाहित होतो, त्याला स्वरस असं म्हणतात. पण हा स्वतःच्या स्वतःतूनच एक रस प्रवाहित होतो त्याला स्वरस असं म्हणतात. तो आहे तरी काय आणि तो कोणाकोणामध्ये असतो. स्वरसवाही विदुषाः अपि. विदुष शब्दाचा अर्थ आहे विद्वान, शास्त्रज्ञाता. विदुषा अपि तथा रूढाः अभिनिवेशाः. म्हणजे अगदी शिकलेल्या माणसाच्या मध्ये, विद्वान माणसाच्या मध्ये, ज्ञानी माणसाच्या मध्ये सुद्धा हा स्वरसवाही, हा स्वतःच्या मध्ये असणारा रस प्रवाहित होतो. आणि सगळ्या अज्ञानी माणसांच्या ठिकाणी तर असतोच असतो, पण ज्ञानी माणसांच्या मध्ये, चित्तामध्ये सुद्धा आरूढ झालेला हा एक स्वरस आहे. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं मृत्यूची भीती. अभिनिवेश शब्दाचा अर्थ आहे अभिनिवेश म्हणजे मरणत्रासः. मरणत्रासः म्हणजे मृत्यूची भीती. असं म्हटलं जातं सर्वस्य प्राणिनः इयं आत्माशी नित्या भवति मानभुवं भूयासम इति. जगातल्या प्रत्येक प्राण्याला असं वाटतं की मी असावं, मी असावं, मी असावं, मी नसू नये असं कधीच त्याला असं वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं मी
असावं आणि मृत्यूनंतर आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे असं प्रत्येकाला माहिती असतं. आणि म्हणून प्रत्येक जण असं म्हणतो की मला तो माझं अस्तित्व नाहीसं होईल ना, ती वृत्तीच नको आहे, मला ते भावच नको आहे. आणि म्हणून त्यांनी प्रश्न उत्थापित केला की जर प्रत्येकाला मृत्यू आल्यानंतर आपलं अस्तित्व नाहीसं होणार आहे, हा अनुभव त्याला आला कुठून? अननुभूत मरण धर्मस्य एषा आत्मीशः न च भवती. परंतु मेल्याशिवाय तर मेल्याचा अनुभव येत नाही. आणि आम्ही तर सगळे जिवंत आहोत आणि जिवंत असताना मेलेल्याचा अनुभव येत नाही आणि प्रत्येक जण मरायला तर घाबरतो. याचा अर्थ आहे अननुभूत, ज्याचा अनुभव आलेला नाही, त्याच्या संबंधाने मनुष्य कोणती प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. परंतु मनुष्य सगळं मरायला घाबरतात. तर आचार्य असं म्हणतात पूर्वजन्मानुभव. याच्या अगोदर तो अनेकदा मनुष्य मेलेला असतो आणि मरतानाच्या वेदना, त्रास त्याच्या अंतःकरणामध्ये असतो आणि तो मरणाच्या भीतीचा संस्काराचा रस हा पुढच्या जन्मामध्ये सातत्याने वाहत असतो. त्याला स्वरसवाई असं म्हणतात. स्वरसवाई मरण भीतीची संस्काराचा रस पुढच्या जन्मामध्ये त्या प्राण्याच्या मध्ये सातत्याने वाहत असतो आणि त्यालाच अभिनिवेश असं म्हणतात. हा कोणाच्या मध्ये असतो? जात मात्रस्य कृमे अपि. अगदी मुंगीला सुद्धा आपण धक्का लावला तर ती सुद्धा मरणाला घाबरते. याचा अर्थ ती मुंगी सुद्धा अनेकदा मृत्यूचा तिने अनुभव घेतला आहे आणि आता सुद्धा तशा प्रकारची कृती करायला लागली की ती मुंगी सुद्धा घाबरते. आणि मुंगीच काय घाबरते, मूर्ख मनुष्य घाबरतो, यच्चेवत प्राणी मात्र घाबरतात. एवढंच नाही, विदुषा अपि अरुडाहा. विदुषा म्हणजे विद्वान मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा या मृत्यूच्या भीतीची भूमिका जी आहे त्याच्या चित्तावर सुद्धा आरूढ झालेली असते. आणि म्हणून मरणाची भीती ही सगळ्या बाजूने प्रविष्ट आहेत. म्हणून मनुष्य सारखा प्रवास करताना इकडे तिकडे पाहत असतो. गाडी चालवताना दोन काचा लावलेल्या असतात, पुढे काचा असतात, तो मागे कोणी येतं का, इकडनं कोणी येतंय का, तिकडनं कोणी येतंय का, सगळ्या बाजूने आपल्या अस्तित्वावरती कोणी विजा पोचवतं का, या मरणाची भीती जी चारही बाजूने आपल्या जीवनामध्ये, शरीरामध्ये प्रविष्ट झालेली आहे, असा स्वरसवाई, असा मृत्यूच्या भीतीचा रस सारखा आपल्याकडे प्रवाहित होत असतो. त्याला अभिनिवेश असं म्हणतात. थोडक्यामध्ये प्रत्येकाला चारही बाजूने मरणाची भीती आहे. आणि हा अभिनिवेश सुद्धा 6 प्रकारचा आहे. आपली जवळची व्यक्ती गेली की जो भाव उत्पन्न होतो त्याला शोक असं म्हणतात. चारही बाजूने आपलं अस्तित्व जातंय की काय अशी चाहूल लागताच अंतःकरणामध्ये जो भाव उत्पन्न होतो त्याला भय असं म्हणतात. अवसाद, कधी कधी आपल्याकडनं चुकीची गोष्ट झालेली असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातून एक हीनभाव उत्पन्न होतो. मग अशा वेळेस लोकांना आत्महत्या करण्याची इच्छा उत्पन्न होते. हा सुद्धा अभिनिवेशाचाच एक अवसाद, हीनभाव असं म्हणतात, तो एक भाव उत्पन्न होतो. नंतर मदाहा, मद, कोणाला धनाचा मद, संपत्तीचा मद, यौवनाचा मद, हा सुद्धा मृत्यूच्या भीतीला कारणीभूत ठरतो. नंतर दर्प आहेत. दर्प म्हणजे विनाकारणच एखाद्या गोष्टीचा अहंकार उत्पन्न होणं. आणि शेवटी मोह, हे सगळं आपल्याला सोडून जावं लागणार आहे, याची सुद्धा भीती वाटते. म्हणून अभिनिवेश, मरणाच्या भीतीला अभिनिवेश म्हणतात. आणि तो अभिनिवेश मोह, शोक, भय, अवसाद, मद आणि दर्प या 6 प्रकाराने युक्त आहे. आणि हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. याप्रमाणे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश म्हणजे एक प्रकारचं मिथ्या ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे. आणि ह्या विपरीत ज्ञान असल्यामुळे विपरीत ज्ञान मनुष्याला नेहमी क्लेश देतं, दुःख देतं. आणि हा जो क्रियायोग आहे, हा क्रियायोग, यामध्ये तप असेल, स्वाध्याय असेल, ईश्वर प्रणिधान असेल, या सगळ्या क्रियायोगाच्या माध्यमातून हे जे पंचक्लेश आहे, क्लेश तनुकरणार्थश्च, या क्लेशांचा तनुकरण करणं,
या क्लेशांना काढून टाकणं हेच क्रियायोगाचं प्रयोजन आहे. आणि ह्या सांदाचा आणखी काही सूक्ष्म विचार आहेत, तो आपण उद्या पाहूया. तो तर ह्या ठिकाणी थांबूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.